Hello student, in previous video we have also seen the mechanical equilibrium, chemical equilibrium and thermal equilibrium. In today's video we have seen the thermodynamic state variables and equation of state. Thermodynamic state variables and equation of state. थर्मोडायनॅमिकचे स्टेट व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत बघा. एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ सम मायक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स. आता एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज कम्प्लिटली डिस्क्राइब बाय स्पेसिफिक व्हॅल्यूज. म्हणजे आता इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असताना थर्मोडायनॅमिक सिस्टीम ही स्पेसिफिक व्हॅल्यू जे आहेत ते काय करत असते, स्पेसिफिक व्हॅल्यू ही कम्प्लिटली डिस्क्राईब करत असते सम मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स, जे मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या संदर्भात. आणि इट ऑल्सो कॉल्ड एज स्टेट व्हेरिएबल्स, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, स्टेट व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल, an equilibrium state of a gas is completely described by the values of its pressure, volume and temperature and mass. तर गॅस जर आपण इक्विलिब्रियम स्टेटला घेतला तर त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि मास आपल्याला काय मिळतं, काढायला येतं, व्हॅल्यू काढायला येतात. मग आता त्याच्यासाठी बघा, कन्सिडर अ मिक्सचर ऑफ गॅसेस ऑर व्हेपर्स ॲज इन केस ऑफ फ्युअल इन ॲन ॲटोमोबाईल इंजिन. फ्युअलमध्ये मिक्सचर ऑफ काय, गॅस आणि व्हेपर्स आहेत. इट्स स्टेट्स कॅन बी डिस्क्राइब बाय द स्टेट व्हेरिएबल्स बट वी ऑल्सो नीड इट्स कॉम्पोजिशन टू डिस्क्राइब इन स्टेट. तर त्याची जर स्टेट डिस्क्राईब करायची असेल तर आपल्याला त्याचं दोघांचं कॉम्पोजिशन घ्यायला लागेल, एकत्रीकरण. मग बघा, अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज नॉट ऑलवेज इन इक्विलिब्रियम. इट शोज सच केस. फॉर एक्झाम्पल, व्हेन अन इन्फ्लेटेड बॉल इज पंक्चर द एअर इनसाइड इज सडनली एक्सपांड्स टू द ॲटमॉस्फिअर. 2 बॉल कन्सिडर केले आणि एक पूर्णपणे हवेने भरलेला आहे आणि तोच जर आपण सील केला, म्हणजे फोल्डा वगैरे बांधून त्याला होल पाडलं, इन्फ्लेटेड बॉल पंक्चर, तो जर पंक्चर झाला तर मग काय होईल, त्याच्यामधली जी एअर आहे ती सडनली एक्सपॅन्ड होईल आणि ॲटमॉस्फिअरमध्ये ती फ्लो होईल. दिस इज नॉट ॲन इक्विलिब्रियम स्टेट ड्युरिंग द रॅपिड एक्सपान्शन. मग ज्यावेळेला त्या बॉलमधून हवा बाहेर पडेल मग त्याचं काय होईल, प्रेशर हळूहळू कमी होईल. एअर मे नॉट बी युनिफॉर्म थ्रू आउट. त्यावेळेला ती जी एअर आहे ती सगळीकडे सारखी नसणार, युनिफॉर्म नसणार आहे. सिमिलरली, द फ्युअल इन द सिलेंडर ऑफ ॲन ॲटोमोबाईल इंजिन अंडरगोईंग ॲन एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन. त्यावेळेला ॲटोमोबाईल इंजिनमध्ये सुद्धा त्या बॉलसारखी काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन होत असणार आहे. व्हेन इग्निटेड बाय स्पार्क इज नॉट ॲन इक्विलिब्रियम स्टेट. दिस इज बिकॉज इट्स टेम्परेचर अँड प्रेशर. सगळं कशामुळं घडतं आहे, तर टेम्परेचर आणि प्रेशर युनिफॉर्म नसल्यामुळं. सच अ सिस्टीम विच इज नॉट इन अ इक्विलिब्रियम इट कॅनॉट बी डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स. अशा ज्या सिस्टीम आहेत त्या काही स्टेट व्हेरिएबल्स दाखवत नाहीत इन टर्म्स ऑफ नॉट इन इक्विलिब्रियम. जर इक्विलिब्रियमला नसतील तर इव्हेंच्युअली द एअर इन फर्स्ट केस अँड फ्युअल सेकंड केस रीच द युनिफॉर्म temperature and pressure, attain the thermal and mechanical equilibrium with its surrounding. Thus it attains the thermodynamic equilibrium. आता in simple words, thermodynamic state variables describe the equilibrium state of system. सिम्पली म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल काय डिस्क्राईब करतात, तर इक्विलिब्रियम स्टेट सिस्टीमची डिस्क्राईब करतात. जे टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. द व्हेरियस स्टेट व्हेरिएबल्स आर नॉट ऑलवेज इंडिपेंडंट. काही व्हेरिएबल्स जे आहेत ते नेहमी इंडिपेंडंट नसणार आहे, कधीतरी डिपेंड असणार आहे. दे कॅन बी मॅथमॅटिकली रिलेटेड. द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड ॲज द इक्वेशन ऑफ स्टेट. फॉर एक्झाम्पल, फॉर ॲन आयडियल गॅस द इक्वेशन ऑफ स्टेट इज द आयडियल गॅस इक्वेशन. तर ते आपल्याला माहिती आहे, पी व्ही इज इक्वल टू NRT. मग आता त्याचा ग्राफ जो आहे तो दिला आहे बघा, प्रेशर व्हॉल्यूम डायग्रॅम. प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर are in the gas, and N is the number of moles of the gas and R is the gas constant for fixed amount of the gas. That is, for given N there are thus only 2 independent variables. It could be pressure, volume, pressure, temperature, volume, temperature, maybe. Graphical representation of equation is as follows. त्याचं बघा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला डायग्रॅममध्ये काढायचं आहे. मग आता पहिली जी डायग्रॅम आहे, प्रेशर व्हॉल्यूम डायग्रॅम, ही जी फिगर आहे. मग 4.2 इक्वेशन आपल्याला माहीत होतं, वर्क डन इज इक्वल टू PdV, आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं होतं आपण VI to VF त्याप्रमाणे. मग इथं जर आपण PdV व्हॅल्यू टाकली त्याची, बरोबर,
आणि त्याचं आपण इंटिग्रेशनसुद्धा फाइंड आउट केलं होतं. मग द इंटिग्रल इन दिस इक्वेशन कॅन बी इव्हॅल्युएटेड इफ वी नो द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम. मग जर तुम्हाला प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन माहिती असेल तर तुम्हाला त्याचं इंटिग्रेशन काढता येईल. लिमिट ऑफ इंटिग्रेशन इक्वेशन अबाव कॅन बी रिटन ॲज अ गॅस coincided to a cylinder with movable frictionless and massless piston expanded with varying pressure. It can be compressed with the varying pressure and it can expand the constant pressure. मग आपल्याला इथं काय फक्त इंटिग्रल रिप्रेझेंट द वर्क डन इन चेंजिंग व्हॉल्यूम ऑफ द गॅस एरिया अंडर द प्रेशर व्हॉल्यूम कर्व अँड ऑल्सो रिप्रेझेंट द वर्क डन इन दिस प्रोसेस. ती काय दाखवते आपल्याला ह्या प्रोसेसमधलं वर्क डन दाखवते. तर ग्राफ काढायचे आहेत बघा. पॉझिटिव्ह वर्क विथ व्हॅरिंग प्रेशर, पॉझिटिव्ह वर्क डन कसं घडते. त्याच्यानंतर निगेटिव्ह वर्क विथ व्हॅरिंग प्रेशर अँड पॉझिटिव्ह वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तिन्ही तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इथं काढायचं आहे नोटबुकमध्ये आणि त्याचं डिस्क्रिप्शन समजून घ्यायचं आहे. मग आता ॲक्च्युअल थर्मोडायनॅमिक प्रोसेस कशी होते. अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज द प्रोसिजर बाय विच इन इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम चेंजेस टू इट्स फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. During such a change, there may be transfer of heat into the system from its environment. मग असा चेंजेस जेव्हा होतो इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट त्यावेळेला काय होणारे हीट ट्रान्सफर होणार आहे. ती ट्रान्सफर होणारी हीट काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. फॉर एक्झाम्पल व्हेन वॉटर बॉइल्स हीट ट्रान्सफर्स टू वॉटर. मग जेव्हा आपण पाणी उकळवतो तेव्हा पाण्यामध्ये काय होते, उष्णता निर्माण होते. हीट मे बी रिलीज फ्रॉम द सिस्टीम इट्स एन्व्हायरमेंट निगेटिव्ह हीट. आणि ज्या वेळेला आपण पाणी थंड करतो तेव्हा हीट काय होत असते, रिलीज होत असते. मग त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह हीट. Similarly, some work can be done of the system is positive work done and some work can be done of the system is negative. When a piston of cylinder is pushed, some work is done of the system. मग त्याचा पिशन जादा हलवला आपण तर काय होणार, काहीतरी वर्क घडतंय म्हणजे पॉझिटिव्ह अँड infinitesimally slowly so that the system is always in thermodynamic equilibrium. Such a process in which changes in the state variables of system occur infinitesimally slowly are called as quasi-static system. And when a thermodynamic system changes from its initial state to final state, it passes through a series of intermediate states. This a series of intermediate states when plotted on a pressure volume diagram is called as a path and pressure volume curve or pressure volume diagram. Such a path tells us where system has gone through a changes. Okay, thank you.